नमस्कार, मी मयुरेश कडव. वर्ल्ड न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. या बुलेटिन मध्ये आपण या आठवड्याभरातल्या जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत. सुरुवातीला बातमी आहे ती म्हणजे पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीरनं केलेल्या वक्तव्यासंदर्भातली. पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीरनं पुन्हा एकदा जगाला संपवण्याची पोकळ धमकी दिली आहे. मुनीरनं हे विधान नेमकं कुठे केलं, भारतानं मुनीरला कसं चोख प्रत्युत्तर दिलंय, पाहूयात यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट. ट्रम्पच्या कुबड्यांवर मुनीरच्या बेडुकुड्या. पाक लष्कर प्रमुखाची जगाला संपवण्याची भाषा. पाकचा हिटलर अमेरिकेत बरळला. पाकिस्तानच्या लष्कराचा फक्त सर्वसामान्य पाकिस्तान्यांना आणि भारतीयांनाच त्रास आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकताय. कारण पाकच्या लष्कर प्रमुखानं जगाला संपवण्याचं विखारी स्वप्न पाहिलंय आणि या स्वप्नाला सत्यात उतरवण्याचे मनसुबे जगाची महासत्ता म्हणवणाऱ्या अमेरिकेतूनही जाहीर केले. आपल्या डोक्यात तर मेंदू नाहीच, पण गुडघ्यातही मेंदू नाही हे पाकच्या लष्कर प्रमुखानं पुन्हा कसं सिद्ध केलंय पहा. अमेरिकेच्या कुबड्यांवर मुनीरनं काय पोकळ धमकी दिलीये पाहूयात. आपण बुडणार असं वाटलं तर आम्ही अर्ध्या जगाला बरोबर घेऊन जाऊ. अमेरिकेच्या भूमीवरून भारतावर अणुबॉम्ब टाकण्याची अप्रत्यक्ष धमकी दिली आहे. पाकिस्तानच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला तर अणुशस्त्रांचा वापर करणार. भारताच्या निर्णयामुळे पाकिस्तानच्या 25 कोटी लोकांना उपासमारीचा धोका आहे. भारतानं सिंधूवर धरण बांधलं तर ते 10 मिसाईल्स टाकून उडवून देऊ. मात्र यापूर्वीच मोदींनी अण्वस्त्रांच्या धमकीला भीक घालत नसल्याचं पाकला ठणकावून सांगितलं होतं. पाकिस्तान की न्यूक्लियर धमकी को हमने झूठा साबित कर दिया. भारत ने सिद्ध कर दिया कि न्यूक्लियर ब्लैकमेलिंग अब नहीं चलेगा और न ही ये न्यूक्लियर ब्लैकमेलिंग के सामने भारत झुकेगा. पाकिस्तान हा दुसऱ्याच्या बळावर उड्या मारणारा देश आहे. कधी चीन तर कधी तुर्की तर कधी अमेरिका. पाकिस्तानमध्ये उघडपणे युद्ध करण्याची हिंमत नाही. मात्र याच पाकिस्तानची स्वप्न जगाची राख करण्याची आहेत. जगातील दिवाळखोर देश, चीनी कर्जाचा डोंगर, तुर्कीच्या लष्करी बळावर, चीनी शस्त्रांच्या भरवशावर असीम मुनीर सारख्या दात नसलेल्या सर्कशीतल्या वाघाच्या डरकाळीनं पाकिस्ताननं पुन्हा एकदा स्वतःचं हसं करून घेतलंय. हे पुन्हा सिद्ध झालंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. अवघ्या 48 तासात पाकिस्तानच्या बेताल राज्यकर्त्यांनी अकलेचे तारे तोडलेत आणि भारतासोबत थेट जगाला संपवण्याची भाषा केली. पण आंतरराष्ट्रीय समुदायानं मात्र यावर चकार शब्द देखील काढलेला नाही. कुणाच्या बळावर पाकची मस्ती वाढली आहे पाहूयात. अण्वस्त्रांची धमकी देऊनही ट्रम्प गप्प का? पाकिस्तानचे राज्यकर्ते का माजले? अमेरिकेचा अणुबॉम्ब, पाकच्या उड्या. भारतानं ऑपरेशन सिंधूर राबवल्यानं भांबावलेल्या पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी पुन्हा उसन्या डरकाळ्या द्यायला सुरुवात केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचा पारंपरिक शत्रू पाकिस्तानची दाढी कुरवाळायला सुरुवात केली आणि त्यानंतर पाकिस्तानच्या एक नव्हे तर 3 राज्यकर्त्यांनी आपल्या बेटकुळ्या फुगवत भारताला धमकावलंय. 11 ऑगस्ट 2025 पाकचा लष्कर प्रमुख असीम मुनीरनं पाकिस्तानवर अस्तित्वाचं संकट आलं तर पाकिस्तान अर्ध्या जगाला सोबत घेऊन बुडवेल असं विधान केलं. 12 ऑगस्ट 2025 पाकिस्तान पीपल्स पार्टीचा अध्यक्ष बिलावल भुट्टो यानं भारतानं सिंधूचं पाणी रोखलं तर पाकिस्तान आक्रमक भूमिका घेईल असं विधान केलं. 13 ऑगस्ट 2025 पाकचा पंतप्रधान शहबाज शरीफ यानं सिंधू करार स्थगित केला तर आम्ही असा धडा शिकू जो तुम्ही विसरू शकणार नाही असं विधान केलंय. 48 तासात पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी 3 पोकळ धमक्या भारताला दिल्या. पण तरीही पाकिस्तानला गोंजाणाऱ्या ट्रम्प यांनी चकार शब्दही काढलेला नाही.
ऑपरेशन सिंदूरनं पाकिस्तानात हाहाकार माजवल्यानंतर युद्ध थांबवा असं म्हणत पाकनं टाहो फोडला होता. आर्थिकदृष्ट्या जर्जर झालेल्या कर्जबाजारी देशाला अवघ्या 3 महिन्यात इतकं बळ कसं आलं, तर त्याचं एकमेव कारण म्हणजे अमेरिका. अमेरिकेनं 1 ऑगस्टला भारतावर 25% टॅरिफची घोषणा केली. 6 ऑगस्टला भारतावर पुन्हा 25% टॅरिफ आणि दंडाची घोषणा केली. भारतावर अमेरिकेचा एकूण 50% टॅरिफ आहे. भारत रशिया सोबत व्यवहार थांबवून आपल्या तालावर नाचत नाही हे लक्षात येताच ट्रम्प यांनी पाकिस्तानला दाणे टाकले आणि भुट्टो, शरीफ आणि मुनीर सारख्या नेत्यांनी लगेच अमेरिकेच्या तालावर नाचायला सुरुवात केली. पाकला गोंजारून त्यांची अण्वस्त्र ताब्यात घेण्याची तर ट्रम्पची योजना नाही ना, की वारंवार भारताला आण्विक हल्ल्यांची धमकी देणाऱ्या पाकच्या खांद्यावर बंदूक ठेवून अमेरिका, भारत, चीन आणि रशिया या महासत्तेला आव्हान देणाऱ्या देशांवर लक्ष ठेवतीये. अण्वस्त्रांच्या मुद्द्यावर इतकी बालिश भूमिका घेणाऱ्या पाकच्या नेत्यांना आता संयुक्त राष्ट्रांनीच सुनवायला हवं. भविष्यात पाकनं आणि त्यांच्या आकांनी आपल्या कुटील कारवाया थांबवल्या नाहीत तर मात्र भारत पुन्हा एकदा शंख फुंकेल आणि मग पाकिस्तानला कुणीच वाली उरणार नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. दुसरीकडे अमेरिकेच्या शत्रूसोबत मैत्री करून भारतानं अमेरिकेच्या दादागिरीला उत्तर दिलंय. भारतानं थेट रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी फोनवर चर्चा करत अमेरिकेची कोंडी केली आहे. पाहुयात त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट. My friend, India's friend, the President of the United States of America, Mr. Donald Trump. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मित्र म्हणून उल्लेख केलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50% टॅरिफ लादलाय. त्याला भारतानंही कडवं प्रत्युत्तर दिलंय. डोनाल्ड ट्रम्प यांच्या दादागिरी विरोधात मोदींनी पारंपरिक मित्र रशिया आणि एकेकाळी शत्रू असलेल्या चीनसह व्यापारी आघाडी उघडली आहे. तर अमेरिकेची कोंडी करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी थेट रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना भारत भेटीचं निमंत्रण दिलंय. मोदी आणि पुतीन यांची फोनवर नेमकी काय चर्चा झाली पाहूयात. युक्रेन सोबतच्या युद्धावर सविस्तर चर्चा. भारत रशिया द्विपक्षीय संबंधांवर चर्चा. भारत रशिया धोरणात्मक भागीदारी दृढ करण्याचा निश्चय. गेल्या काही महिन्यांपासून डोनाल्ड ट्रम्प यांनी सरड्यासारखे रंग बदललेत. भारतासोबत मैत्रीचा दावा करणाऱ्या ट्रम्प यांना पाकिस्तानचा पुळका यायला लागलाय. त्यातच आता ट्रम्प यांनी रशियासोबतचा व्यापार थांबवण्याची धमकी देत टॅरिफ ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून भारताची कोंडी करायला सुरुवात केली आहे. मात्र भारतानं अमेरिकेच्या दबावापुढे न झुकता आपलं सार्वभौमत्व कायम ठेवलंय. त्यामुळे संतापलेल्या ट्रम्प यांनी भारतावर 25% अतिरिक्त टॅरिफ लादलाय. त्यामुळं अमेरिकेची मुजोरी मोडून काढण्यासाठी भारतानं शांघाय परिषदेत थेट चीन आणि रशियाशी चर्चा करण्याचं ठरवलंय. त्यामुळे भारताशी पंगा घेतल्यानंतर अमेरिकेचा शेअर बाजार गडगडत असताना ट्रम्प यांना अमेरिकन नागरिकांच्या संतापाला सामोरं जावं लागतंय. एकूणच टेरिफ बॉम्बवरून भविष्यात ट्रम्प यांच्यावरच माघार घेण्याची नामुष्की ओढवणार हे मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आणि आता बातमी आहे ती म्हणजे इस्रायलनं केलेल्या हल्ल्यासंदर्भातली. गाझा शहरावर इस्रायलनं केलेल्या हवाई हल्ल्यात 5 पत्रकारांचा मृत्यू झालाय. अल शिफा रुग्णालयाबाहेर पत्रकारांसाठी उभारलेल्या तंबूवर इस्रायलनं हवाई हल्ला केला. ठार झालेल्यांमध्ये अल जजीराचे 2 पत्रकार आणि कॅमेरामनचाही समावेश आहे. यातील काही पत्रकार हमाससाठी काम करत होते असा दावा इस्रायलनं केलाय. इस्रायलच्या हल्ल्यामुळे माध्यम विश्वात मात्र खळबळ उडाली आहे. आणि आता एक वेगळी बातमी. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत जपाननं पुन्हा एकदा एक नवीन आविष्कार घडवलाय. जपानने एक अशी वॉशिंग मशीन बनवली आहे जी चक्क माणूसच धुवून काढते. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलात. ही वॉशिंग मशीन नेमकं कसं काम करते पाहूयात हा रिपोर्ट. आता वॉशिंग मशीन माणूसही धुणार.
15 मिनिटात तुम्ही व्हाल ताजे तवाने. जपाननं बनवली माणसं धुणारी वॉशिंग मशीन. सध्या अनेकांच्या घरात वॉशिंग मशीन पाहायला मिळते. एकदा मशीन मध्ये कपडे टाकले की पुढच्या काही मिनिटांमध्ये ते धुवून आणि वाळून बाहेर येतात. पण जपाननं याही पुढे जाऊन विज्ञान तंत्रज्ञानाच्या बाबतीत एक अनोखा आविष्कार घडवलाय. जपाननं चक्क माणूस धुणारी वॉशिंग मशीन बनवली आहे. ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल, मात्र हे अगदी खरं आहे. ही वॉशिंग मशीन पहा. ओसाका इथल्या सायन्स कंपनीनं ही वॉशिंग मशीन बनवली आहे, ज्यात माणसाला टाकलं की 15 मिनिटात माणूस अगदी फ्रेश होऊन बाहेर पडतो. मिराई निन्गेन सेंटाकुकी असं या वॉशिंग मशीनचं नाव आहे. ही वॉशिंग मशीन AI तंत्रज्ञानावर आधारित असून ती केवळ 15 मिनिटात माणसाला अंघोळ घालून शरीर सुकवून पूर्णपणे ताजतवानं करते. या पारदर्शक कॅप्सूल मध्ये बसल्यावर हाय स्पीड वॉटर जेट्स आणि सूक्ष्म बुडबुड्यांच्या सहाय्यानं त्वचेची स्वच्छता केली जाते. हे बुडबुडे फुटल्यावर निर्माण होणाऱ्या दबावामुळे त्वचेवरील घाण बाहेर फेकली जाते. यासाठी कोणत्याही रसायनांची गरज नाही. यात बसवलेले सेन्सॉर्स हृदयाचे ठोके आणि शरीराचं तापमान मोजतात, ज्याच्या आधारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स पाण्याचं तापमान नियंत्रित करते. कोणत्या व्यक्तीला कशी ट्रीटमेंट हवी आहे त्यानुसार या मशीनमध्ये वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले. कुणाला समुद्राच्या लाटा अनुभवायच्या असतील किंवा एखाद्याला शांत संगीत ऐकायचं असेल तर ते संगीत ऐकून मानसिक आरामही दिला जातो. ही मशीन केवळ शरीराची स्वच्छताच करत नाही, तर माणसाच्या मानसिक आरोग्याचाही विचार करते. भविष्यात अनेक आजारांवर प्रभावी उपचार करण्यासाठी या मशीनचा उपयोग होऊ शकतो, असा मशीन बनवणाऱ्या कंपनीचा दावा आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत चीन आणि जपान कायमच पुढे राहिले. लोकसंख्या आणि आकारमानाच्या बाबतीत जपान भलेही इवलासा देश असला तरी विज्ञानाचे नवनवीन आविष्कार घडवण्यात जपान नेहमीच अग्रेसर असतो. आता जपानच्या नव्या तंत्रज्ञानाचा वैद्यकीय क्षेत्राला कसा फायदा होतो तेच पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. अमेरिकन अंतराळ संस्था नासा चंद्रावर अणुभट्टी उभारणार आहे. चंद्रावर कायमस्वरूपी मानवी वस्ती करता यावी यासाठी नासानं हे मिशन हाती घेतलंय. कशी आहे नासाची ही नवी मोहीम, पाहूयात हा रिपोर्ट. नासा चंद्रावर उभारणार अणुभट्टी. वैज्ञानिक संशोधनासाठी ऊर्जेचा स्रोत बनवणार. 2030 पर्यंत चंद्रावर कायमस्वरूपी मानवी वस्ती. अमेरिकन अंतराळ संस्था नासा वेगवेगळ्या अवकाश मोहिमा राबवत असते. मिशन मून ही त्यांची महत्वाकांक्षी मोहीम आहे. याच मोहिमेअंतर्गत नासानं चंद्रावर अणुभट्टी उभारण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार कामही सुरू केलंय. या प्रकल्पाचं मुख्य उद्दिष्ट 2030 पर्यंत चंद्रावर कायमस्वरूपी मानवी वस्ती तयार करणं हे आहे. ही योजना यशस्वी झाल्यास भविष्यात चंद्रावरील मानवी वस्त्या आणि वैज्ञानिक संशोधनासाठी अमर्याद स्वरूपात ऊर्जेचा स्रोत प्राप्त होईल. नासाचे कार्यकारी प्रमुख सीन डफी यांनी या योजनेची घोषणा केली आहे. ही योजना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणाचा महत्त्वपूर्ण भाग मानली जाते. न्यूयॉर्क पोस्टनं दिलेल्या माहितीनुसार नासा मार्फत चंद्रावर अणुभट्टी उभारली जाणार आहे. हा प्रकल्प आर्टेमिस मिशनचा एक भाग असून त्याचा अंदाजित खर्च 8,200 अब्ज रुपये इतका आहे. या प्रकल्पासाठी लवकरच खासगी कंपन्यांकडून प्रस्ताव मागवले जाणार आहेत. नासानं 2022 मध्येच 3 खासगी कंपन्यांना प्राथमिक आराखडा तयार करण्यासाठी प्रत्येकी $50 लाख दिले होते. 100 किलोवॅट क्षमतेची एक अणुभट्टी विकसित करणं हे नासाचं लक्ष्य आहे. या अणुभट्टीमुळे चंद्रावर ऊर्जेचा स्रोत तयार होईल. त्यामुळे 2030 पर्यंत चंद्रावर कायमस्वरूपी मानवी वस्ती शक्य होईल. ही अणुभट्टी चंद्रावरील भविष्यातील अर्थव्यवस्थेला गती देईल आणि अमेरिकेच्या अवकाश सुरक्षेला मजबूत करण्यास मदत करेल. चंद्रावर अणुभट्टी उभारण्यामागे आणखी एक कारण आहे. ते म्हणजे रशिया किंवा चीन सारख्या इतर अवकाश महासत्तांनी चंद्रावर आधी अणुभट्टी उभारली
तर ते चंद्रावर आपला हक्क सांगू शकतात, ज्यामुळं अमेरिकेसमोरील आव्हानं वाढतील. त्यामुळेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या मोहिमेवर लक्ष केंद्रित केलंय. अर्थात यामागे अमेरिकेचा स्वार्थ असला तरी या प्रकल्पामुळे मानवाच्या अवकाश प्रवासाला एक नवी दिशा मिळेल अशी आशा करायला हरकत नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. प्रत्येक जोडीदाराची इच्छा असते की त्यांच्या पार्टनरनं त्यांना एक अशी गिफ्ट द्यावी जी आयुष्यभरासाठी अविस्मरणीय ठरेल. याच गोष्टीला प्रत्यक्षात उतरवत प्रसिद्ध अमेरिकन मॉडेल आणि अभिनेत्री पॅरिस हिल्टनच्या पतीनं म्हणजेच कार्टर रियमनं तिला एक अमूल्य अशी भेट दिली आहे. काय आहे ही भेट, पाहूयात हा रिपोर्ट. चालता फिरता गुलाबी महाल. पॅरिस हिल्टनला पतीने दिली खास भेट. गुलाबी विमानाची हॉलिवूड विश्वात चर्चा. प्रत्येक जण आपल्या पार्टनरच्या वाढदिवसादिवशी काही ना काही भेट देत असतो किंवा खास प्लॅन बनवतो. मात्र प्रसिद्ध अमेरिकन मॉडेल आणि अभिनेत्री पॅरिस हिल्टनचा पती कार्टर रियमनं असं काय केलं ज्यामुळे त्याची आणि पॅरिस हिल्टनची जगभरात चर्चा सुरू आहे. कार्टरनं आपल्या पत्नीला गुलाबी रंगाचं प्रायव्हेट जेट अर्थात विमान गिफ्ट केलंय. या विमानाची संपूर्ण थीम ही गुलाबी रंगाची आहे. हे विमान एखाद्या चालत्या फिरत्या गुलाबी महालासारखं दिसतं. या विमानाच्या आतील आणि बाहेरील भागात पॅरिसच्या आवडीचा गुलाबी रंग प्रामुख्याने वापरण्यात आलाय. विमानाच्या आतमध्ये गुलाबी रंगाचे गालिचे, हाताने बनवलेल्या खास लेदर सीट्स आणि तब्बल 7 वेगवेगळ्या प्रकारच्या गुलाबी लाईट्स वापरण्यात आल्या. विमानात एक फ्रीज आणि शॅम्पेनसाठी खास प्रकारचे ग्लास देखील बनवण्यात आलेत, जेणेकरून प्रवासातही लक्झरीचा अनुभव घेता येईल. या प्रायव्हेट जेटला बाहेरूनही खास गुलाबी रंगाने रंगवण्यात आलंय, ज्याला पॅरिस पिंक असं नाव देण्यात आलंय. हे विमान केवळ दिसायलाच सुंदर नाही तर ते तांत्रिक दृष्ट्याही अत्यंत शक्तिशाली आहे. G450 विमानाचा वेग 74 मॅक इतका आहे. म्हणजे एखादं इंधन भरल्यावर ते न थांबता जवळपास 8000 किलोमीटर पर्यंत उड्डाण करू शकतं. हे विमान लॉस एंजेलिस ते न्यूयॉर्क किंवा मियामी ते लंडन असा प्रवास एकाच उड्डाणात पूर्ण करू शकतं. विमानाची केबिन 45 फूट लांब असून छताची उंची 6 फूट 2 इंच आहे. पॅरिस हिल्टन ही एक अमेरिकन सोशलिस्ट मीडिया पर्सनॅलिटी, मॉडेल, गायिका आणि हॉलिवूड अभिनेत्री आहे. तिनं अमेरिकेतील अनेक रियालिटी शोज आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केलंय. विशेषतः द सिम्पल लाईफ या शो मधील तिच्या भूमिकेमुळे ती जगभरात ओळखली जाते. तिच्या आलिशान जीवनशैलीमुळे ती नेहमीच चर्चेत असते. आता तिच्या पतीनेच तिला हे लक्झरियस पिंक जेट गिफ्ट दिल्यामुळे हॉलिवूड विश्वात आता या दोघांची चर्चा रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. वर्ल्ड न्यूज बुलेटिनमध्ये इतरही घडामोडी जाणून घेणार आहोत, मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता जगभरातल्या इतरही घडामोडी पाहूयात, अर्थात झटपट. सुरुवातीला बातमी आहे तुर्कस्तानातून. तुर्कीच्या बालिकेसरीमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के बसले. तुर्कीतल्या भूकंपाची तीव्रता जवळपास 6.1 रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपात अनेक इमारती जमीनदोस्त झाल्यात, ज्यात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होती. बालिकेसीर हा तुर्कस्तानच्या उत्तर पश्चिम भाग असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. सध्या या ठिकाणी युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे. स्पेनच्या इबिजा बेटाजवळ एका बोटीला भीषण आग लागली. या आगीत बोट जळून खाक झाली आहे. सुदैवानं बोटीतील सर्व क्रू मेंबर्सना वाचवण्यात यश आलंय. द विंची असं या बोटीचं नाव असून तिची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. या लक्झरी बोटीला आग लागल्यानंतर आकाशात आगीच्या ज्वाळा दिसत होत्या. त्यानंतर किनाऱ्यावरील सुरक्षा यंत्रणांनी तत्काळ धाव घेत बोटीला लागलेली आग विझवली. मात्र या आगीत बोटीचं प्रचंड नुकसान झालंय.
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50% टॅरिफ लावलाय तेव्हा अमेरिकेवर टीका करणाऱ्या चीनकडे मोदी सरकार आशेनं पाहू लागलं होतं. मात्र मोदींच्या मित्रानं पुन्हा एकदा भारताला फसवलंय आणि त्यामुळेच अमेरिकेनं चीनवरील टॅरिफचा निर्णय 90 दिवसांसाठी पुढे ढकललाय. अमेरिकेच्या या निर्णयामुळे अमेरिकेचा खरा मित्र कोण अशी चर्चा आता सुरू झाली आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान झालंय. पाकिस्तानची 5 लढाऊ विमानं भारतानं पाडली आणि 9 दहशतवादी तळांना आम्ही लक्ष्य केलं अशी माहिती एअर चीफ मार्शल AP सिंग यांनी दिली आहे. पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झालाय. पाकिस्ताननं त्यांचं हवाई क्षेत्र भारतासाठी बंद करून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. अवघ्या 2च महिन्यात 1240 कोटींचा फटका पाकड्यांना बसलाय. पाकिस्तानी वृत्तपत्रानंच हे आकडे समोर आणले. मलेरियावरील लस तयार करणाऱ्या ICMRला यश आलंय. ही जनुकीय तंत्रज्ञान वापरून तयार केलेली मलेरियावरील पहिली स्वदेशी लस आहे. ही लस उच्च तापमानातही टिकते, त्यामुळे साठवण आणि वाहतुकीसाठी अधिक सोयीची आहे. एक आकडेवारीनुसार 1995 मध्ये भारतात मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या 1551 इतकी होती आणि 2022 मध्ये ती 83 इतकी खाली आली होती. पहलगाम हल्ल्याच्या 3 महिन्यानंतर देखील काश्मीरमधील पर्यटन अजूनही पूर्वपदावर आलेलं नाही. श्रीनगरमधील दल लेक हा नेहमी पर्यटकांनी गजबजलेला असायचा. मात्र हल्ला झाल्यानंतर पर्यटकांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे शिकारा नावाच्या होड्यांचा व्यवसाय ठप्प झालाय. वर्ल्ड न्यूज बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत रहा साम TV.